सगळ्यात 5 महत्वाचे नियम आहेत. तुम्ही झेप घेतली तर त्याला गरुड झेप कधी म्हटलं जातं? ज्यावेळी इतर कुणी तुमच्यासारखी झेप घेऊ शकणार नाही त्यावेळी त्याला गरुड झेप. गरुडाला आभाळाचा राजा म्हटलं जातं, तो पक्ष्यांचा राजा. असं काय आहे त्याच्यात? 5 नियम. गरुड एकटा असतो, तो कधीच कुणाच्या संगतीत नसतो. ज्याला यशस्वी व्हायचं आहे ना त्यानं पहिला नियम पाळायचा, एकटं राहायचं. तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी हे फक्त 2 गोष्टी ठरवतात. तुम्ही कुणाच्या संगतीत आहात, कुठल्या माणसांच्या आणि कुठल्या पुस्तकांच्या. या 2 गोष्टी ठरवतात तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी. गरुड एकटा असतो, एकटा. तो कधी कावळ्यांच्या थव्यात तुम्हाला दिसलाय? तो कधी पोपटांच्या गर्दीत बसलाय? तो कधी कबुतरांबरोबर गप्पा मारत दिसलाय? चुकून नाही, चुकून नाही. ज्याला गरुड व्हायचा आहे ना तो पोपटांमध्ये मिसळत नाही, तो कावळ्यांमध्ये फिरत नाही, तो कबुतरांच्या मागे हिंडत नाही. तुम्हाला गरुड व्हायचं आहे ना मग चिमण्यांच्या मागे कसले फिरता? आभाळात फिरा यशाच्या. दुसरी गोष्ट, गरुड कधीही मेलेलं जनावर खात नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. तो मेलेलं जनावर हातच नाही लावत, तोंडच नाही लावत. तो स्वतःच शिकार करतो आणि स्वतःच खातो. एकमेव पक्षी आहे जे मेलेलं किंवा दुसऱ्याने मारलेलं खातात, त्यांना गिधाडं म्हणतात. तुम्हाला गरुड व्हायचं आहे ना, स्वतःची शिकार स्वतः करावी लागेल. शॉर्टकट नाही, कष्टानेच पुढे जावं लागेल जे गरुड करतो. परिस्थिती कशी असू दे, वेळ कशी असू दे, स्वतःची शिकार स्वतःच, कष्टाला नकार नाही. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, गरुडाचं व्हिजन क्लिअर आहे. एकमेव पक्षी आहे, 5 किलोमीटरवरनच त्याचं स्वतःचं सावज हेरतो तो, 5 किलोमीटरवरनं. आणि मध्ये किती अडथळे येऊ दे, गाड्या येऊ दे, वाहनं येऊ दे, काय होऊ दे, त्याच्या सावजावरची नजर त्याची हलत नाही, अजिबात हलत नाही. एकमेव पक्षी आहे. आणि एकदा त्याची एखाद्या सावजावर नजर पडली की त्यांनी शिकार केलीच म्हणून समजा. गरुडाच्या बाबतीत असं होतच नाही की विजन ठरलंय पण मिळालं नाही, अजिबात नाही, मिळणारच. तुमचं ध्येय तसं हवंय, ठरलंय ना, मिळवणारच. चौथा नियम आहे गरुडाचा, सगळ्यात महत्वाचा. गरुड संकट आली की लपून बसत नाही. आभाळ आलं, पाऊस सुरू झाला, वादळ सुटलं, इतर सगळे पक्षी लपून बसतात, घरट्यात जातील, सावलीत येतील, निवाऱ्याला जातील. गरुड एकमेव आहे, तो संकट आलं की लपून नाही बसत, तो संकटात बाहेर पडतो. वादळ सुटलं की वादळात घुसतो आणि त्या वादळाच्या वाऱ्याच्या वेगावर स्वतः आभाळात उंच 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 जातो. तो गरुड सांगतो, संकट तुम्हाला अडवायला नव्हे, संकट तुमची उंची वाढवायला येत असतात. संकटांचा संधी म्हणून वापर करा आणि स्वतःचं कर्तृत्व घडवा. सगळ्यात महत्वाचा नियम. आणि गरुड त्याच्या भावना नियंत्रित असतात, विलक्षण नियंत्रित. तो कुठल्याही गोष्टीला बळी पडत नाही, तो कुठल्याही आकर्षणाला बळी पडत नाही, तो कुठल्याही मोहाला बळी पडत नाही. तुमच्याकडे भावना नावाचं शस्त्र आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट, प्रेम करायचं आहे ना, स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा. स्वतःच्या ध्येयावर, म्हणजे दुनिया तुमच्यावर प्रेम करेल. पोरींच्या मागं कसले फिरता? स्वतःच्या ध्येयाच्या मागं फिरा की पोरींचे बाप तुमच्या मागं फिरतील. कधीतरी या कर्तृत्वाचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. जग घडवायचं सामर्थ्य ना ते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शरीर खर्च नका करू.
शरीराची गुंतवणूक करा, म्हणजे आयुष्यभर तो तुम्हाला परतावा देत राहील.